पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,05,000हून अधिक शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण न केल्याने जिल्हा प्रशासनानं तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचं आवाहन केलंय. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,276 गावांमधील 1,05,128 शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ 14,769 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केली असून तब्बल 90,359 शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केलंय. शासनाने लाभार्थी यादी संबंधित बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत तलाठी कार्यालय, CSC आणि आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नावाची खात्री करून मूळ आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक आणि अंगठ्याच्या प्रमाणीकरणासह जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून कोणतेही शुल्क आकारू नये असे निर्देश सहकार आयुक्त दीपक तावरे आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॉक नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ जमा केला जाणार आहे.